मला एवढा श्वास घ्यायला त्रास होत होता, मला कोणी असं पटकन म्हणणं बी चला 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 दवाखान्यात. टाइमपास करीत बसला तुम्ही. नंतर मला मस्तपैकी तुमचं चाललं गप्पा मारणं. एसकेची एवढी हालत खराब झाली. सकाळी 10:30 वाजता सकाळी हॉस्पिटलमध्ये आले. पटकन रात्री गोळ्या खाल्ल्या होत्या आणि आता झोपले. अवघड काम आहे. ओ काय झालं तुम्हाला? ते बाहेर वाढायला लागले नाही का? काय बोर घ्या म्हणतं काय ते? मम्मी कुठं चालले आता? आणि यांचं काय करू मी? हा मी कसं करीन त्यांना? पप्पा तुम्ही दुकानवर चालले, मी कसं करीन? मी इथं आहे. मला काय हॉस्पिटल माहित नाहीत का? बळाचं नाही रडत. मला काय हातात घुपसले नाही का सलाईन? यामुळं काळजी घ्यावी लागते स्वतःला. उगं ते काही पण खावं नाही लागत. ते टरबूज बिरबूज ते जाऊ द्या. काल मला एवढा राग आला त्यांचं. ते उचललं आणि सगळं टरबूज खाल्लं. ते खराब होतं तरी. आणि मला तुम्हाला माहिती का, ते टरबूजचे असं फोडी करून आणल्या मस्त, मीठ टाकलं आणि इकडं बघा ना माझ्यासमोर खाते. मला वाटलं आता तरी म्हणते धर थोडं, मग तरी म्हणते काहीच संपलं पण ते धर नाही म्हणले. माहिती का असं माणूस बाबा हे डेंजरस माणूस. हा टरबूज खायचं आणि सर्दी घेऊन पडायचं. मला तुम्ही काल का मानले नाही तर मी किती वाट पाहिजे. मम्मी खरंच यांच्यासारखं माणूस कोणीच नसणार आहे माहिती का? काळजीच नाही. काय म्हणते निष्काळजीचा माणूस आहे. नाही बंद करणार मी का? आता स्वतःवर वारे आले बंद करायचं का? खायची का अजून एक टरबूज देऊ का ना? बरं वाटतं का आता? कोणाला बोलवायचं नाही हो काही कसं म्हणता. हो बरं आहे ना आता? एकच आहे का बॉटल? बाप बघू द्या. 3 वाटते बॉटल. देखो मेडिकल मला नाही कळते. 4 नाही 3. तू काय 2 ही एक आणि ते 2 पहिलेच आहे नाही मोठी एक छोट्याची आता बरं वाटतं. घरातून किती राग आले होते. आता रात्रीच निघाले होते 11 वाजता सलाईन लावायला चाललो मी. हा 12 वाजेपर्यंत होते. बरं झालं असतं मग रात्री आलं असत नाही पप्पा? काल किती गोळ्या खाल्ल्या तुम्ही दिवसात? 3 खाल्ल्या खरं? इकडे बघा ना. गप काय गप. मम्मी किती गोळ्या खाल्ल्या माहिती का? 6 काल दिवसात. काय मी आले पाय पडले. काय मोबाईल बघायचं नाही दुखत आहे ना.
नाही नको द्या देऊ असंच तरशिणार आहे तुम्हाला. नको देऊ तो सरकून आता काय मला सकाळ सकाळ नको देऊ कसला असतो मोबाईल? नको देऊ नको देऊ अरे मला वरड अरे दुःख नाही आलं रे बाबा येणं करू नका तुम्ही लोक तुम्ही सलाईन मोकळा ना बाहेर मला गोष्टी बंद करते. दुखत आहे ना आपलं मोबाईल मागू नये शांत झोपा. मला वाटायचं पप्पा दुखत असले मोबाईल कधी मागेल का? मोबाईल करा त्या 2 दिवस बिमारीत जास्त राहायचं तसा मोबाईल बघून. मित्रांनो आता त्याची कुठलो जरा फ्रेश वगैरे झालो म्हणलं आता व्हिडिओ शूट करूया. कारण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर शिवानी तुम्हाला माहिती एवढी पर्सेंट करत होती मला की म्हणजे दुखताय ती वेगळी गोष्ट राहिली. पण तिला असं वाटत होतं की माझे व्हिडिओ काढताना मी तुमचे व्हिडिओ काढणार. आणि अजून पट्टी नाही काढली हाताची आणि आता थोडं बरं वाटतंय. अचानकमध्ये पण म्हणजे मला सर्दी तर होतीच आधीच पण मला पूर्ण अशक्तपणा आला होता आणि BP लो झाल्यासारखं झाली होती. त्यामुळे मी दवाखान्यामध्ये ॲडमिट झालो आणि मोजून तुम्हाला सांगतो 4 सलाईन संपल्या. कमीत कमी 3 ते 4 तास 2 तास समजा 2-2.5 तास 2 तास चालू होते सलाईनी. पूर्ण सलाईन वगैरे लावल्यात आणि आता तर बरं वाटतंय. बसलो तर आहे बघूया. आणि तुम्हाला सांगतोय तब्येतीची तुम्ही पण काळजी घ्या. एवढे मच्छर दिसत ना घरामध्ये मच्छरच झाले नसते कुठून यायला लागले तर काय आले मला माहीत नाही. 2 ऑल आउट चालू आहे तरी पण ते मच्छराचा पत्ता काही समजणार नाही मला कुठून यायला लागले काय व्हायला लागले. तर आता बघू बरं वाटतं जरसं मला वाटतं बाहेर फेरफटका मारावं कारण थोडं बाहेरची हवा घेणं पण गरजेचं आहे. आणि काय माहिती अचानकमध्ये काय झालं असं धडधड छातीमध्ये व्हायला लागलं आहे भरपूर असे काय आता प्रॉब्लेम असतो. शेवटी कसं आहे माहिती का ते म्हणतात नाशिवंत शरीर तशी कथा आहे. माणसाचा काहीच भरोसा नसतो. तब्येत सांभाळा तुम्ही पण सांभाळा. तुम्ही माणसाने काय बडबड करायला लागलाय कॅमेऱ्यामध्ये पण जे आलं मनात तेच आपल्या तोंडावर असतं बाकी काहीच नाही. जे मनामध्ये तेच डायरेक्ट असतं म्हणून तुम्हाला डायरेक्ट बोललो. आता आपण थोडं वरती जाऊया बघूया शिवानी काय करते काय नाही. कारण तिने मला उठवलं ती म्हणजे थोडंसं आपण बाहेर पण थोडं हवा खाऊया थोडं चक्कर मारूया तुम्हाला अजून बरं वाटेल. कारण सारखं झोपून म्हणलं तर अजून जास्त दुखून येतं असं सगळ्यांचं मत येतं. तर मी आता जास्त पुढे जात नाही गच्चीवर जातो आणि बघू बाकीचं नंतर जास्त काय असं काय आहे का नाही. तर काही टेन्शन नाही आहे तसं ठीकठाक आहे काहीच नाही होऊन जातं. 1-2 दिवसात दुख नाही माझं येत राहतं. आलं की लई जोरात येतं आणि लगेच निघून जातं काही टेन्शन नसतं. तेवढी दम ताकद आहे आपलं ताण नाही घ्यायचं आहे की नाही. चला तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. काय झालं कशामुळं असंच कशामुळे बसले काय झालं मग काय आलं बाहेर जायचंय हा माहिती आहे मला हे नाही बाबा कसं ते 4 बॉटल लावले त्यामुळे हातपायत नाही सवत नाही राहिली. तोंड कडू झड पडले मला त्या वायाने. मजा लागत ती सलाईन लावली तर व्हिडिओ काढते माझा. हा मित्रांनो आज तिने ना पिक्चर बघितला आहे. तिला मी मागाशी लावून दिला होता थोडा मला जरा मूड चेंज होईल तिचा. कारण ती आधी मजा उडवत होती थोडी म्हणजे मस्ती चालू होती अशी सहजच. पण नंतर मग स्वतःच तिला टेन्शन आलं. मग मला टेन्शन फ्री करण्यासाठी मी तिला पिक्चर डाउनलोड करून देत असतो. तिने सुभेदार पिक्चर बघितला. तानाजी मालुसरे यांचं बलिदान कशा प्रकारे म्हणजे दाखवलं त्याच्यामध्ये बघितलं त्यांनी. तिने ती टेन्शनमध्ये चालली तेव्हापासून. ती कमीत कमी 15 ते 20 मिनटं 10 मिनिट नाही 15 मिनिट नाही 10 ते 15 मिनटं रडत होती माहिती का. त्याच्यामुळे ती आता जरा चेहरा उतरलाय. चला चला आवरा मग खाली चला हवा लागते इकडं. हां इथं काय मम्मीकडे जायचं का मग काय झालं काय पण. चला आता मी कॅमेरा बंद करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. कारण आता मला जास्त वेळ धरता येत नाही कारण ते 3-4 सलाईनमध्ये कमीत कमी एक इंजेक्शन सोडलं त्यांनी. तर इंजेक्शनची पॉवर पण भरपूर आहे त्यामुळे मला थोडं औषधांची पॉवर असल्यामुळं
जास्त वेळ हे करता येत नाही. तुम्हाला दिसत थोडंफार शेक होतोय, पण ते कसं आहे आयफोनचा कॅमेरा आहे त्यामुळे तुम्हाला ओळखीस येणार नाही, ते नॉर्मल असतं, तुम्हाला समजलं असतं. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. आणि सुरुवातच आळशीपासून झाली असं म्हणणार आहे मी, तीच गृहीत धरा, कारण आता तब्येत खराब आहे त्यामुळे डायरेक्ट बेडशी माझी गाठीशी माझा बेड. हे बघा इथं शिवानी, जी की एकदम मूड खराब दिसतोय तिचा, आणि इकडं मम्मी जी की एकदम राज अवस्थेमध्ये बसलेली आहे, एकदम थाटामाटात. या दोघींनी माझी सकाळपासून खूप सारी चेष्टा आणि मजा उडवलेली आहे माझी तब्येत खराब असून. बोल बोल बोल. किती बाटले लावले मी? 4. मी काय केलं, मला मित्रांनो तुम्हाला सांगतो, मला ना दवाखान्यामध्ये सोडलं, निघून गेली बरं. ती बसली होती माझ्यासोबत. तुझी अर्धांगी गेली तुझ्यासोबत होती, अर्धी साला तिला बी द्यायला पाहिजे. याची तब्येत वाढली असते ना तुझी. हे बघा अजून पट्टी बी नाही काढलेली. सर्दीला तुम्ही सांगा, सर्दीला कुठं सलाईन असते का? सर्दी होती मला शिवानी रात्री. म्हणलं सर्दीला कुठं सलाईन असते? फक्त सर्दीच होती. तो आवाजाला काय दोन्ही केलं? तिने काय केलं तुला सांग, घरामध्ये ती कमीत कमी 15 ते 20 मिनिटं रडत होती. तिला तिचा मूड म्हणजे एकदम चेंज झाला अचानक. मध्ये मी झोपलेलो मित्रांनो, तुम्हाला सांगतो, गोळ्या खाल्ल्या मी, म्हणजे इंजेक्शन सलाईन घेऊन आलो होतो. त्या सलाईनच्या पावरमुळे मला एवढी झोप येत होती की मी झोपलेलो. तर मी म्हणलं तुला बघायचं ना TV, तर लाव TV, तुला पिक्चर. तिला मी दरवेळेस एक पिक्चर नवीन डाउनलोड करून देत असतो. तर तिने छावा बघितल्यापासून तिला इतिहासामध्ये खूप सारी म्हणजे ते झालं. पण मी आज घागरा बघून आले, तिला घागरा घ्यायचा. ते बघू आपण उद्या काय घागरच. असं नसतं, उद्या बघू घागरच काय. तर तुम्ही दोघे जण एका फ्रेम मध्ये उभं राहून. तिला आवडतंय, विषय संपला. तर माझ्या बहिणीने सांगितलं रिकाम पैसे उडवायचे नाही. तुझ्या बहिणीला काय आहे, ती चिकट मारवडी. मी बी तिचाच भाऊ आहे. संपला विषय. आता टॉपिकवर या. टॉपिक भटकू नका मला. आपले लाडक्या बहिणीचे पैसे येणार. माझ्या टॉपिकमधून तुम्ही हात काढू नका. तुम्हाला क्लिअर सांगाल मी. तिला मी पिक्चर डाउनलोड करून दिला. तिला म्हणलं की तिला पिक्चर आवडते म्हणे. तिने छावा बघितलं तर ते म्हणे मला अजून म्हणजे मला माहिती झाली पाहिजे चांगली बऱ्यापैकी. मला खुश झालं पाहिजे. बायांना फुकट आहे म्हणे छावा पिक्चर बघायला. ते नगरला आहे. नगरला कोण जाईल? तू कुठं सांगितलं? तुला कोण सांगितलं? अरे ते इंस्टाग्रामला रील चालते. आणि तिला पिक्चर लावून दिला मग मी. तर ती कमीत कमी मी झोपला असताना ती 15 मिनिटं रडत होती. तू काही बोलला सांगितलं नाही, मी माझा संबंध नाही त्याच्यामध्ये काही. पण ती पिक्चर बघितल्यापासून ते बघा चेहरा का झालेला आहे. तुम्हाला मी आधी बी दाखवलं, वरती गच्चीवर एकटीच बसली होती. तिला बघायचा होता पिक्चर. तिला काहीतरी शिकण्यासारखं आता नवीन नवीन गोष्टी माहिती पडायला लागल्या आहे की नाही. काय माहिती पडलं बोल. चालेल, पुढच्या याच्यात सांगेन तुम्हाला काय येतं. आणि इकडे बी झोप यायला लागली. आता मी व्हिडिओ स्टॉप करतो. मला असं वाटतं मला बी सर्दी झाली आज. मला बरं नाही आहे. आता मी जास्त काही बोलू शकत नाही. आणि ह्या दोघी जणी जर अशा फ्रेममध्ये उभा राहणार असेल तर मी एकटाच करूपर्यंत बरोबर करू. कारण मला जायचं आता वाफ घ्यायला. डॉक्टरांनी बोललं होतं, लक्षात आहे का, संध्याकाळी या म्हणे वाफ घ्यायच्यासाठी. संध्याकाळी मी आता वाफ घ्यायला चाललो आहे. 4 बॉटल लावल्यात मी सलाईनच्या 4. एवढी तब्येत खराब झाली पाहिजे. तिला उभा केलं का नुसतं मॅनिक्यू म्हणून? काय बोलणार म्हणजे ते जेव्हापासून ती TV बघितली तिचा मूड काय झाला, खराब झाला असं काय मला काय समजणार नाही. टीव्ही नाही फक्त तू काहीतरी केलं असं. मी काही नाही केलं बाबा. मी माझ्या दुकानाने परेशानी. मी कोणाला काय करेल बसू बाबा. शिवानी डोकं दुखायला लागले आज. हा होऊ द्या, तुमच्या दोघीचं चालू द्या. कसं आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो एक घागराचा विषय जे ना ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये घेईन. ती जरशी आग पेटवलेली, ती जरशी शांत करायच्या मूडमध्ये येतो मी. आणि मग तुम्हाला भेटतो. बघा आता व्हिडिओ कसा वाटला म्हणजे तुम्हाला सांगतो दुःखातच आहे. गप बरं ठीक आहे बघू काय नंतर बघू तुमचं काय येतं. आता नका करू. पैसे वाचवा
कारण कसं मी आता दवाखान्यात घालून आलो 1000-1500 रुपये घातले मी दवाखान्यात. दवाखान्यातून आला नेमकं काय झालं, मी साड्या आणायला जाणार नाही, घागरा आणायला जाणार. अरे सकाळी मला एवढा श्वास घ्यायला त्रास होत होता, मला कोणी असं पटकन म्हणणं बी चला 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 दवाखान्यात. टाइमपास करीत बसला तुम्ही. नंतर मला मस्तपैकी तुमचं चाललं गप्पा मारणं, पोहे खाणं, चहामध्ये टोच बुडून खाणं. मग काय आम्ही खाऊ नाही का? अरे वा. सर्दी झाली, सर्दीसाठी एमर्जन्सी कोणी पळतं का? मी 4 बाटल्या लावल्यात का? कारण मला हा, रात्री तसं तर माझं मी रोज सकाळी दुखत राहतं, दररोज. सकाळी 4 माझं वाजता दररोज झोपलो. दुखत राहतं. त्याचं काय कुणाला सांगणार मी? सकाळी 4 वाजता झोपलो मी. जाऊ दे, तुझ्या कुठे नादी लागत बसावं आम्ही. ते बघ तिकडे बघ. काय काय नुसतं बघ बरोबर आहे. जाऊ द्या मित्रांनो, आता मी व्हिडिओ बंद करतो, स्टॉप करतो मी आता व्हिडिओ. नंतर तुम्हाला एक अमेझिंग कंटेंट बघायला भेटेल ज्यावेळेस माझी तब्येत नीट होईल. काल पण व्हिडिओ नाही पोस्ट केला मी ह्याच कारणापासून, कारण कालपासून मला असं त्रास व्हायला लागलाय. लय त्रास होतो तुला, रोज त्रास होतो तुला. मला असं वाटतं मला कोरोनाचं झालं असून. हा. कोरोना बघायला तर आहे का? शिवानीला बी होईल मग पॉझिटिव्ह. शिवाय तुला म्हणलं होतं रात्री त्याच्या बाजूला झोपलो. मी आज नाही झोपणार. पॉझिटिव्ह येतो. Negative आहे. असलं काही नाही मित्रांनो, मजाक मस्करी चालू आहे. भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. जरा थोडी तब्येत नीट झाली की अजून जास्त पॉवरमध्ये बोलतो. मला काल ताईने एका कमेंट केली होती की व्हिडिओची सुरुवातच आळशीपणापासून झाली, पण गेले 3-4 दिवसापासून मला असं सुधारत नाही आहे काही. नुसतं पडून पडून आहे मी. त्यामुळं कसं आहे, पडून पडून असल्यामुळे अडून पडून तुम्ही थोडं व्हिडिओला सहयोग करा, सपोर्ट करा. भेटू आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. हे दोघी नुसते हात हलवायलाच आहे. सगळे गप्पा मी मारल्या, सगळं बोलणं व्हिडिओमध्ये मी आज केलं.